135 फुटापासून 170 फुटापर्यंत जे कडक लागते ते पाषाण आहे. 170 पासून 210 पालता पाषाण आहे. पालता पाषाण म्हणजे ते आडवा पाषाण, जे अतिशय कठीण पाषाण आहे. या ठिकाणी जर विहिरीचं रेकमेंडेशन असेल तर विहीर ही जास्त खोल नसावी, कारण त्याचा काही उपयोग होणार नाही. या ठिकाणी विहीर जी आपण घेतो ते 40 फूट डोक्यावर निघेल. विहिरीचं एंड लिमिट 40 फूट इथं. जे खाली पाणी वाढतंय म्हणून जर आपण खाली गेलो तर पाषाण मजबूत होत जात आहे आणि ते पाषाण फुटल्यानंतर फोडायलाच तुम्हाला पैसा जास्त लागतो. त्यामुळे विहिरीची कंडिशन अशी आहे की साधारणतः 35 ते 40 फूट एंड लिमिट. आणि या विहिरीला हंगामीच पाझरे येणार. वरचे जे काही झिजलेलं आहे ते सगळं हंगामी पाऊस जर झाला तर त्या पावसातनं पाणी जे आहे ते पाणी साधारणतः खाली 20, 25, 30 फूट मुरतं आहे फक्त. कारण एकदा का खाली 30-35 फुटापर्यंत मुरलं तर ते खाली मुरत नाही पाणी शिवारात, कारण पाषाण जे आहे ते कडक पाषाण लागला. म्हणजे आपण आपलं रान जे आहे ते रान फक्त वरचं लूज रान असं समजू. 30 ते 35 फूट रान आहे, त्याच्या खाली जे कडक चालू होत आहे म्हणजे पाषाण. म्हणजे वरनं समुद्र जरी आणून मी ओतला तर ते पाणी फक्त खाली 25 ते 30 फूटच जाणार, त्याच्या खाली पाणी उतरत नाही. त्यामुळं 35 ते 170 फुटाला एक थेंब पण पाणी लागणार नाही. 170 ते 210 फुटाला एक थेंब पण पाणी लागणार नाही. त्यामुळे बोर सगळं कोरडं जाणार 210 फुटापर्यंत. 250 ते 290 पाषाण जे आहे, जे मध्येच पालता पाषाण जे लागला होता ते थोडं नरम होत आहे. नरम म्हणजे पाषाणच आहे ते, पण ते थोडं काय होते नरम होते. त्यामुळं त्या ठिकाणी अपेक्षा फक्त ओल यायची, म्हणजे फोपाटा बसला पाहिजे. म्हणजे इथं बोर घेत असताना इथं यायचंच नाही, गाडी यायची लावायचं निघून जायचं आणि 200 फूट झाल्यानंतर मग बघायला यायचं. कारण त्याच्या आत जे आहे पूर्ण फोपाटा आणि धुराळवण, पूर्ण धुराळवण. आणि जेव्हा हे बोर 220-230च्या पुढं आत जाईल त्यावेळेस ते फोपाटा जो आहे तो फोपाटा खाली बसल आणि त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी चिखल आणि ओल अपेक्षित आहे. पाणी अपेक्षित नाही, फक्त ओलावा यायला पाहिजे, कारण यावर्षी पाऊस झालेला नाही आहे. या शिवारामध्ये सलगर तुमचं काय सलगरला जे पाणी येतंय ते पाणी तुमचं सलगर शिवारातलं पाणी नाही आहे. बोरला जे बोर तुम्ही मारता ते पाणी सलगर शिवारात मुरलेलं पाणी नाही आहे, कारण पाणीच 35 फूट मुरतंय, त्याच्या खाली जातच नाही. त्यामुळे ते पाणी जे आहे ते शिवारातलं पाणी आहे, म्हणजे बाहेरच्या शिवारातलं पाणी. त्यामुळं ह्या विहिरी ज्या आहेत ते 99% कोरड्या पडणारच आहेत, कारण त्याची कॅपॅसिटीच नाही आहे. आणि यावर्षी तर पाऊसच नाही आहे. बोरचा आणि पावसाच्या पाण्याचा आपल्या शिवारापुरता संबंध नाही आहे, कारण आपल्या इथं फक्त 35 फूट मुरतं आहे. यावर्षी पाऊस झाला नाही, त्यामुळे बोरची पातळी वाढेल हा संकल्पनाच चुकीची आहे. कारण आपल्या बोरला जे पाणी येतं आहे हे दुसरीकडनं पाणी येतं आहे, आणि ते जे पाण्याचा झरा जो आहे तो झरा साधारणतः या ठिकाणी मला असं जाणवते की 220-230 फुटाच्या पुढं. म्हणजे बोर घेताना मानसिकताच ठेवायची की वर काय येणार नाही आपल्याला. आता ही 250 आणि 290ला ओलावा लागला. गंमत अशी आहे या ठिकाणी की तुम्ही 250 ते 290ला ओलावा लागला म्हणजे तुम्हाला वाटतं की आता चला पाणी येणार, पाणी ओढणार आहे. ही पाणी गायब होईल खाली. 290 ते 363ला पाषाण आहे. हे पाषाणाचंच गाव आहे. तुमचं जे काही सलगर जे आहे ते सगळीकडे खाली काय आहे पाषाण आहे. खाली पाषाण ज्या पद्धतीनं नरम व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं नरम होत नाही. तुम्ही चुंगीला जावा, इवन तुम्ही तिकडे ते सगळं मुरबाड जमन आहे ते पार्ट वेगळा, हे पार्ट वेगळा. ही पार्ट फक्त 30-35 फूट सोडलं का खाली धोंडा म्हणजे धोंडाच. बरं, दगडात पाणी लागत नाही का? लागतंय, दगडामध्ये सुद्धा पाणी लागतंय. तर आता या ठिकाणी जे 170 ते 210 फुटाला जे आडवा पाषाण पालथा आलेला आहे, ही पालथा पाषाण जेव्हा तुटल त्यावेळेस खाली जे काही पाषाणच आहे, पाषाण आणि खडकमध्ये फरक असतो. खडक म्हटल्यानंतर ब्लास्ट केल्यानंतर तुकडे भरपूर उडते आणि पाषाण म्हटल्यानंतर ब्लास्ट केल्यानंतर तुकडे कमी उडते. तर ही जे डेंजर पाषाण जे आहे ते 170 ते 210ला आडवा आहे, ही तोडून खाली जाणं गरजेचं आहे. म्हणजे गाडीवाल्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की बाबा तू बोर मार, तर आपण सर्वसाधारणपणे एक 300 फूट बोर मार म्हणून सांगायचं. किती फूट सांगायचं? 300. आणि हे सिम्पटम पहिला यायला पाहिजे. जर पानड्यानी किंवा कोणी तुम्हाला जर पॉईंट दाखवला असेल आणि त्यांनी सांगितलं असेल की या ठिकाणी पाणी लागतंय, पण ते पाणी जे आहे ते पाणी केव्हा यायला पाहिजे? माझं गणित हे सांगतंय ते पाणी जे आहे ते पाणी साधारणतः 200 फुटाच्या पुढं, म्हणजे 250 ते 290ला त्या ठिकाणी यायला पाहिजे.
आता यावर्षी हे नसल्यामुळं मी इथं काय म्हणतोय, चिखल आणि ओलसरपणा येईल, बरोबर आहे, ते सोडा. आता 290 363 काय वाढत नाही. तुम्ही 310 फुटाला 350 फुटाला बोर थांबवलं, ते वरनं काय पाझर येतं त्याच्यावर चालणार 10-15 मिनटं मोटर चालणार, पुन्हा ते काय चालणार नाही. पाऊस काळ व्यवस्थित झाला ते बोर व्यवस्थित चालणार, तो भाग वेगळा पुढचा भाग आहे. पण आता ही 5 महिने काढायचे आहेत आपल्याला. आता फक्त ऐका मी काय सांगतो, 250 ते 290 ही एकच पट्टी आपल्याला पाषाणाची जी आहे ती कशी आहे, 250 ते 290. त्यात काय भेटलं तर भेटणार. म्हणजे कसं, तिथं ओल किंवा चिखल येणं गरजेचं आहे. जर बोर मारताना या ठिकाणी कोरडं गेलं तर पुढं बोर घेता कामा नये, घेऊ नये. कारण काय आहे की नुसतं एका लेवलचं पाणी येऊन आपल्याला भागत नसते, त्याला 2 पद्धतीचे. समजा बोर घेताना इथं आपल्याला 250ला एक अर्धा इंच पाणी लागलं असं काही धरा, तर ही बोर जी आहे 363 ते 400. आता ही 290 ते 363 पाषाण आहे. बघा मी काय सांगतो, ह्याच्यात एक थेंबी पाणी नाही. 170 ते 210 पाषाण आहे, एक थेंबी पाणी नाही त्याच्यात. 35 ते 170 फूट पाषाण आहे, एक थेंबी पाणी नाही त्याच्यात. ही जे नरम मध्ये आलंय 250 ते 290 त्याच्यामध्ये एक अर्धा इंचाची एक वीक वेळी धरतो, कारण यावेळेस दुष्काळ असल्यामुळे. आता ही सगळं पाषाणाचं हे कवच तोडल्यानंतर खरं जे तुमचं रान कच्चं ज्याला बोलतो, ते कच्चं रान साधारणतः 430 फुटाच्या खाली चालू होत आहे. म्हणजे खरं रान जे कच्चं असतं का ना, ते 430 फुटाच्या खाली चालू होत आहे. ते 430 ते 450 हे जे काही सगळ्यात जास्त कच्चं जे आलं आहे आपल्या शिवारातलं, या शिवारामध्ये या ठिकाणी पाणी यायला काय हरकत नाही. तुम्ही 600 फुटाच्या पुढे गेला की फरशी लागाल, म्हणजे शाबदी फरशी असते का ना, ती फरशी, कारण आपण कर्नाटक याच्या जवळ आहे. त्यामुळे ही बोर जी आहे ते एक साधारणतः मला असं वाटतं की 250 ते 290 फुटाला मी दिलेल्या पॉईंटवर 1 इंच पाणी येणं अपेक्षित आहे. किती 1 इंच आलं तर ते डायरेक्ट बोर आपण खाली घेऊ शकतो. किती घेऊ शकतो, 450. जर मी इथं आपण मारलं 450 फूट आणि ते ओके चालायला लागलं, त्यातली मोटर काढायची, कुठली त्या बोर जे आहे, आणि ते बोर 450 करायचं. ते बोर 450. आता ते किती आहे, 270 काय 300 पर्यंत असेल. 320 किती पर्यंत आहे, 300 पर्यंत, 300. आता खाली पाषाण लागला, आता काय पाणी वाढत नाही म्हणून ते बोर खाली गेलेले. जे तुम्ही थांबलात कमी पडला नाही, म्हणजे ते पाषाण आहे ना खाली. हे काय 290 ते 300 पाषाणच आहे. म्हणजे 363 ते 400 हेच आहे, पुन्हा कडकच आहे ना. म्हणजे थोडक्यात काय सरासरी म्हणलं तर ही जी रान आहे ही साधारणतः वाटतं 550 फुटाचं रान आहे. जेव्हा बोर आपण मारतो, ही बोरला ॲटो मशीन आहेत. आता त्याची हेवी कॉम्प्रेशन असते, ते कधी दाब असते. मग ते काय होते, ते बारीक बारीक मुंगळे पाजर बिजर जे येत आहे ना, मग ती दिसत नसते, ते कोरडच गेलं म्हणतात. आता नंतर पाणी 24 घंट्यांनी जेव्हा तुम्ही तिथं जाता, म्हणजे बोर मारल्यानंतर 24 घंट्यांनी जेव्हा तुम्ही तिथं जाता, त्यावेळेस ते पाणी जे रिव्हर्स बॅक गेलेलं असतं ते येतं. पण बोर मारताना चांगलं बोर कशाला म्हणायचं, तर बोर मारत असताना पाणी लागल्यानंतर ते पुन्हा बंद न व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. 2 पाटांनी पाणी व्हायला पाहिजे. ते दिवस गेले. आता कडक उन्हाळा लागलाय, पाऊस काळ कमी आहे, त्यामुळे ते काही पाटाने व्हायचे दिवस गेलेले आहेत. पण काही काही ठिकाणी काही शिवारामध्ये मोठे मोठे कुरनूर घ्या, तुमचं ह्याच्यामध्ये किणी घ्या, चुंगी घ्या, 4-4 ते तलाव बिलाव आजूबाजूला परकुर हे असं. इथं काय आहे आजूबाजूला, तिथं वर्ण पडावून जेरो त्याच्यावरच आहे. त्यामुळे खोटी अशा उपयोगाची नाही की हे लावला, हा कौल चढवला, ही 4 इंच लागल, हे सगळं साप खोटं आहे. त्यामुळे ही अशी पोझिशन आहे. तर एकावर भागणार नाही, मी म्हणतो एकावर भागणार नाही. मी 2 दिलेलं आहे. एक आपलं सक्सेसफुल इथलं झालं, फक्त 300 फुटात कळतं काय. मी काय सांगितलं, मला 250 ते 300 मध्ये किंवा 200च्या पुढं त्या ठिकाणी रिझल्ट पाहिजे. नसेल तर बंद करून टाकायचं ते, त्याचा काय बी संबंध नाही. संपलं, पुन्हा नुकसानीत जायचं नाही. मी कसं आहे माहिती आहे का, सांगताना कमी सांगतो लोकांना, म्हणजे असं काय खोटी नाही. आणि दुसरं असं आहे की हे जे मशीन आहे, हे मशीन पाणी किती हे सांगत नाही.
फक्त काय पाणी किती लेवलला येऊ शकते हे सांगताय आणि कुठल्या पाणी कुठल्या लेवलला येऊ शकते हे धराचा आमचा अभ्यास असल्यामुळे मी सांगू शकतो. आणि जे 12-14 हजार मी जे काही अनुभव घेतला तो फिरून त्या बेसिसवर साधारणतः किती लागते हे मी अंदाज घेतो. शक्यतो मी सांगतो त्याच्यापेक्षा जास्तच लागलं आहे.